महादेवः देवेशः देवभृद्गुरुः उत्तरः गोपतिः 491 महादेवः सर्वान् भावान् परित्यज्य म्हणजे सगळ्या अनुमान आशय तर्क हेतू संकल्पना सोडून देऊन आत्मज्ञान योगेश्वर्ये म्हणजे आत्मज्ञानाच्या योगात सार्वभौमत्वात महती आनंद सुख महीयते देतो. महीयते म्हणजे उदार उच्च असा जो असतो तो. तस्मात् उच्चते महादेव हा तो महादेव शंकररूपी महान मोठा देव सर्व चेतनेचा जो स्रोत आहे. सर्व देवता प्राणी ह्याच्यापासूनच उत्पन्न झालेले आहेत, त्यामुळे निर्विवादच तो प्रमुख आहे. असा देवांचा स्वामी देवांमधील चेतनासुद्धा ज्याची आहे असा महादेव हा. ओम महादेवाय नमः. 492 देवेशः प्राधान्येन म्हणजे मुख्यतः देवानां देवांचा ईशः देव इति देवेशः जे देवांचाही जो ईश्वर तो देवेशः. ओम देवेशाय नमः. 493 देवभृत गुरुः देवान बिभर्ती म्हणजे देवांना सुद्धा जो आधार देतो. इति देवभृत तो देवांचं पालन पोषण करणारा असा तो देवभृत. आणि शक्रहा म्हणजे इंद्र ज्याला देवभृत असं म्हटलं जातं. तस्य अपि त्याच्यावर पण शासित इति त्याचंही शासन करणारा व्यवस्था करणारा त्याच्यावरही जो नियंत्रण ठेवतो असा तो देवभृत गुरुः म्हणजे सर्व ज्ञानशाखांचं ज्ञान घेऊन जो इंद्रावर सुद्धा राज्य करतो नियंत्रण ठेवतो असा देवांचं पालनपोषण करणारा त्यांना आधार देणारा असा जो श्रेष्ठ गुरुरूप असा देवभृत गुरुः. देवांचा राजा म्हणजे देवभृत म्हणजे इंद्र आणि त्याचाही हा गुरु म्हणून हा देवभृत गुरुः. शिक्षक म्हणजे गुरु, इंद्राचा रक्षक सल्लागार आणि देवतांचा राजा असलेला देवभृत गुरुः. ओम देवभृत गुरवे नमः. 494 उत्तरः जन्म संसार बंधनात म्हणजे ह्या भौतिक जन्म मृत्यू रूपी संसाराच्या बंधनातून उत्तरती इति उत्तरः तरुण जाण्यासाठी पार करण्यासाठी जो मदत करतो तो उत्तरः. सर्वोत्कृष्ट इति वा किंवा जो सर्वोत्कृष्ट असतो तो उत्तरः. विश्वस्मात् म्हणजे विश्वाचा इंद्र हा स्वामी इति उत्तरः जो विश्वातला सर्वोच्च आहे तो उत्तरः असं श्रुती आपल्याला सांगते. श्रेष्ठ उत् म्हणजे वर, तर म्हणजे जास्त, सगळ्यात वरचा सर्वोच्च असा तो उत्तरः. ओम उत्तरस्मै नमः. 495 गोपतिः गवाम म्हणजे गायींना पालनात पोषण करून रक्षण करून गोपवेशधरः गोपरूपी गोपाच्या वेशामध्ये ज्यांनी गायींचं रक्षण पोषण केलं असा तो गोपतिः. गौ असाही अर्थ होऊ शकतो की गौ म्हणजे मही म्हणजे पृथ्वी. तस्या पतित्वात त्याचा मुख्य किंवा त्याचा स्वामी जो तो गोपतिः. किंवा गो म्हणजे पृथ्वी वाणी वेद आणि दूध देणारे 4 पायी जनावरं त्यांचा जो पालक तो गोपतिः. याला इंद्रियांचा पालक जीवित वस्तूंचे अस्तित्वात ह्याच्यामुळेच असतं असा जो तो गोपतिः. ओम गोपतये नमः.